आणि आता इतर बातम्या पाहूयात महाफास्ट 50च्या माध्यमातून। हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका, अन्यथा अशा जिल्ह्यात बदली करू बायकोचाही फोन येणार नाही। हिंदुत्ववादी सरकार असल्याचं म्हणत नितेश राणेंकडून पोलिसांना धमकी। महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या बुडाला मशालीची धग लावायची की नाही, आपल्याच खांद्यावर चढून महाराष्ट्र द्वेष्टे दिल्लीत बसले, उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हल्ला बोल। लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल असे विधान करू नका, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिला दम। लाडकी बहीणबाबत रवी राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांची तंबी। ताईमाई अक्का कपटी आणि सावत्र भावांना मारा बुक्का, जळगावातील सभेतून मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर निशाणा। ज्या ठिकाणी जो पक्ष निवडून येऊ शकतो ती जागा त्या पक्षाला तिन्ही नेते देतील, जागा वाटप करताना वाद होऊ देणार नाही, महायुती म्हणून लढणार। जागा वाटपाबाबत मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवमध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर सुप्रिया सुळे सभेला संबोधित करणार। अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळे काय बोलणार याकडे लक्ष। भुजबळ जिल्ह्याला लागलेली साडेसाती, नाशिकमधल्या जागा येतात का बघ, येत्या निवडणुकीत तुझा करेक्ट कार्यक्रम करणार, नाशिकमधील रॅलीतून जरांगेंचा इशारा। माझा करेक्ट कार्यक्रम फक्त वरचा करू शकतो, बाकी कुणी नाही, जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भुजबळांचं उत्तर। पुरंदर हवेली विधानसभेसाठी माजी जिल्हाधिकारी संभाजी झेंडेंना उमेदवारी मिळावी, पुरंदरमधील शिष्टमंडळाची शरद पवारांकडे मागणी। विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेसला चांगला प्रतिसाद, 288 मतदारसंघातून 2500 पेक्षा जास्त अधिक अर्ज प्राप्त। राजापूर लांजा विधानसभेसाठी किरण सामंत इच्छुक, ठाकरे गटाच्या राजन साळवींना किरण सामंत टक्कर देण्याची शक्यता। किरण सामंत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू। भोर विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, भोर तालुका अध्यक्ष जीवन कोंडे यांचं फडणवीसांना पत्र लिहित भाजपला जागा मिळावी, फडणवीसांकडे मागणी। सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअॅप हॅक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, सुप्रिया सुळेंच्या स्वीय सहायकानं दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा, पुणे ग्रामीणच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस, तपासासाठी अविनाश जाधवांना हजर राहण्याचे आदेश। उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ला प्रकरण। अजित पवार गटाच्या मीरा भाईंदर शहर जिल्हा अध्यक्षपदी अरुण कदम, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली अरुण कदम यांची नियुक्ती। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज गृह मंत्रालयासोबत बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार। महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका। शिंदे गटाच्या आक्षेपानं सिनेट निवडणुकीवर स्थगितीची टांगती तलवार, सिनेट निवडणुकीच्या मतदार नोंदणी प्रक्रियेवर शिंदे गटाचा आक्षेप, वकिलांमार्फत मुंबई विद्यापीठ कुलगुरूंना पत्र पाठवलं। पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 9,73,000 अर्ज दाखल, शहरासह ग्रामीण भागातील महिलांचा लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद, 9,34,034 अर्जांना मंजुरी, 29,000 अर्जांची छाननी सुरू। नागपुरातील आरोग्य व्यवस्थेचं भयावह वास्तव समोर, सरकारी रुग्णालयात एका बेडवर 2 रुग्ण, डेंग्यू चिकनगुनियाची साथ असताना आरोग्य व्यवस्था बेजार। पुण्यातील ससूनमध्ये मार्चच्या डॉक्टरांचा संप, शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या, कोलकाता महिला डॉक्टरवर अत्याचार आणि खून प्रकरणी राज्यात डॉक्टरांचा संप। दिवा सीएसएमटी लोकलसाठी रेल्वे प्रवासी संघटना आंदोलन करणार, सोबतच कोकणातील रेल्वेगाड्यांना दिवा येथे थांबा देण्याची मागणी। पुणे जिल्ह्यात ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, 16 ऑगस्ट पासून ग्रामसेवक कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन, 28 ऑगस्टला ग्रामसेवक आणि कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करणार। राज्यात सरासरीच्या तुलनेत 27% तर देशात 5% पाऊस जास्त, महिना अखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। पुण्याला 21.38 टीएमसी पाणी मिळणार, महापालिकेकडून करण्यात आलेली मागणी जलसंपदा विभागाकडून मान्य। कल्याणमधील काही भागात पाणी टंचाई, मोहली जलशुद्धी केंद्रात मुख्य जलवाहिनीला गळती, शहाड, रामबाग, कल्याण पूर्वेच्या काही भागात पाणी पुरवठा बंद। पुण्याच्या मावळमधील पवना धरणाचा पाणीसाठा 97.45%वर, धरणाच्या विद्युतगृहाद्वारे 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग बंद। नाशिकची गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात, नदीपात्रात पानवेलींचं साम्राज्य। बाजारातील केळीची आवक निम्म्यानं घटली, श्रावणामुळे मागणी असल्यानं डझन मागे 20 रुपयांनी वाढ। व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार, तंत्रशिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर यांचे निर्देश।
वर्धा जिल्ह्यातील 3 शेतकरी रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित। उच्च शिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी 5,000 अर्थसहाय्य। ई पीक पेरा नोंदणी आवश्यक असणार। नाशिक पालिका आयुक्त रजेवर असल्यामुळे पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे प्रभारी पदभार सुपूर्द। वाशिम जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे साथीच्या रुग्णसंख्येत वाढ। जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची गर्दी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोरमध्ये मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची बैठक संपन्न। प्रांताधिकारी विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। पुण्यात राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत भोरमधील अनंत निर्मल ग्लोबल शाळेचा प्रथम क्रमांक। विद्यार्थ्यांच्या यशानंतर नागरिकांकडून कौतुक। कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा 27 ऑक्टोबर पासून सुरू होणार। इंडिगो कंपनीकडून विमानसेवा दिली जाणार। पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल तब्बल 8 महिने राहणार बंद। विकास कामासाठी 8 महिने जुने टर्मिनल बंद राहणार। नवीन टर्मिनल पूर्णपणे ऑगस्ट अखेर कार्यान्वित होणार। स्वातंत्र्य दिनानिमित्त पुण्यातील खडकवासला धरणाला आकर्षक विद्युत रोषणाई। तिरंग्याच्या रंगातील नेत्रदीपक विद्युत रोषणाई। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भोरमधील भाटघर धरणावर आकर्षक तिरंगा विद्युत रोषणाई। विद्युत रोषणाईनं धरण परिसरात उजाळा। सांगली महानगरपालिकेकडून वाहनांची तिरंगा वाहन रॅली। महापालिकेच्या सर्व वाहनांचा सहभाग। वर्ध्याच्या देवळी शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली। यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। म्हाडाच्या बनावट संकेतस्थळावर सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक। म्हाडा प्राधिकरणाकडून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर विभागात तक्रार दाखल। वाशी बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाला मारहाण करत 3 चोरट्यांनी लुटलं। कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुंबई नाशिक महामार्गावर ट्रक पलटी। ट्रक चालकाला झोप लागल्यामुळे अपघात। ट्रकचं मोठं नुकसान। डिझेलमध्ये 5% इथेनॉल मिसळण्यासाठी चाचण्या सुरू। संबंधित मंत्रालयांची पंतप्रधान कार्यालयासोबत बैठक। सूत्रांची माहिती।